आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना, तर मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। पारनेर नगर विधानसभा मतदारसंघामधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम आणि प्रवाशांना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं आमदार काशीनाथ दाते सरांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला आणखी एक यश मिळालं आहे। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या राजमाता जिजाऊ बस सेवेअंतर्गत पारनेर आगाराला मिळालेल्या 5 अत्याधुनिक ST बसेसचं लोकार्पण हे आज आमदार दाते सरांच्या शुभ हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झालं। यावेळी बोलताना आमदार काशीनाथ दाते सर म्हणाले की पारनेर आगाराच्या विकासासाठी सातत्यानं पाठपुरावा केल्यामुळे यापूर्वी देखील अनेक नवीन बसेस उपलब्ध झाल्या आहेत आणि आता राजमाता जिजाऊच्या 5 अत्याधुनिक बसेस पारनेरच्या सेवेमध्ये दाखल झाल्या, त्यामुळे प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि दर्जेदार प्रवासाचा लाभ मिळणार आहे। कालच नव्यानं रुजू झालेले डेपो व्यवस्थापक अमोल कोतकर यांनी पारनेर आगारासाठी 5 नवीन बसेस मंजूर झाल्याची माहिती दिली। आवश्यक चालक पाठवल्यानंतर रात्री उशिरा या बसेस पारनेर आगारामध्ये दाखल झाल्या आणि आज नागरिक महायुतीचे पदाधिकारी तसेच ST महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी, चालक आणि वाहक यांच्या उपस्थितीमध्ये या बसेसचं लोकार्पण करण्यात आलं असं त्यांनी म्हटलं। तर यावेळी जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड तसेच भाजप तालुका अध्यक्ष राहुल पाटील शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विक्रम कळमकर, ज्येष्ठ पत्रकार संजय वाघमारे, शंकरराव नगरे, दत्ता नाना पवार तसेच नगरसेवक अशोक चेडे, पैलवान युवराज पटारे, तालुका अध्यक्ष सुषमा रावडे, शहर प्रमुख कविता औटी, नवनाथ सोबले, कांतीलाल ठाणगे, शहर अध्यक्ष राजेंद्र औटी, संदीपराव रुहुकले, अपर्णा खामकर, लहू भालेकर, विठ्ठल कावरे, माऊली औटी, रामदास दाते, कंट्रोलर कुसकर यांच्यासह ST महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी, चालक, वाहक, महायुतीचे पदाधिकारी आणि नागरिक इथे मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, त्याचप्रमाणे परिवहन मंत्री आदरणीय प्रतापजी सरनाईक आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे साहेब यांच्या प्रयत्नाला, यांच्या डिव्हिजनमध्ये म्हणजे जिल्ह्यामध्ये अर्निंगच्या बाबतीमध्ये 1 नंबरचा आपला डेपो आहे आणि म्हणून या मुद्द्यावर मी सरनाईक साहेबांना देखील म्हटलं, बाकीच्या महाराष्ट्रातल्या किंवा जिल्ह्यातल्या इतर तालुक्यांना तुम्ही गाड्या देऊन राहिलेत, आम्हाला का उशीर करून राहिले? कारण आमचा डेपो जिल्ह्यामध्ये अर्निंगच्या बाबतीमध्ये 1 नंबर असताना आम्हाला ठेवू नका। आणि 8 दिवसापूर्वी हा विषय झाला आणि 8 दिवसातच सरनाईक साहेबांनी, आदरणीय पालकमंत्री विखे साहेबांनी तातडीनं गाड्या द्या म्हणून संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलं। फायदा होणार आहे आणि ज्या ठिकाणी अजूनही बस जात नाही, त्याच्यामुळे या माध्यमातून आज ज्या बेस बस जास्त
असेल त्यावेळेस अनेक गावोगाव त्या बस जाते. अशा हेतूने सरांनी बस आपल्या तालुक्यासाठी मागवलेल्या आहेत. आणि त्यांचं मी मनापासून सर्व महिला माता भगिनींच्या वतीने सरांचा मनपूर्वक आभार व्यक्त करते. विनोद गायकवाड, C24 तास, पारनेर.